मागे जे उभे आहेत त्यांनी इकडे समोर आलं तरी चालेल. नमस्कार नमस्कार नमस्कार. आधीच सळसळता जो उत्साह आहे तो वातावरणातही जाणवतोय आणि त्या उत्साहासोबतच आपल्या सर्वांचंच पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांची निर्मिती असलेला रणपती शिवराय स्वारी आग्रा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे 30 जानेवारीला. पण तत्पूर्वी श्री शिवराज अष्टक यातील हे 6वं पुष्प आपल्या सगळ्यांच्या भेटीला येण्याच्या आधी या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जी उपस्थिती दर्शवली आहे त्याकरता मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि खरं सांगायचं तर हा कार्यक्रम, आणि मी जे मगाशीच म्हणाले की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सळसळता उत्साह आणि हे वातावरण, कारण विषय तसा आहे, आपल्या अतिशय जवळचा आणि ऊर भरून येणारा हा विषय आहे. आणि मला वाटतं या भावनांना खूप चांगल्या पद्धतीने वाट करून दिली आहे ती म्हणजेच दिग्पाल लांजेकर यांनी. गेले अनेक आपण सिनेमे पाहिलेत, ज्यामध्ये आपण फर्जंद पाहिला, फत्ते शिकस्त पाहिला, पावनखिंड पाहिला, श्री शिवराज पाहिला, सुभेदार पाहिला आणि 6वं पुष्प म्हणजेच रणपती शिवराय स्वारी आग्रा. आणि या सिनेमाचा दमदार असा ट्रेलर आपल्या सगळ्यांना आज पाहायला मिळणार आहे. पण आपल्या सगळ्यांचाच ऊर भरून टाकणारी, आपला इतिहास कायमच आपल्या समोर आला की असं वाटतं आपण काहीतरी खूप मोठी गोष्ट जगलोय, अनुभवलोय, जे आपल्याला वारसा म्हणून लाभलेलं आहे आणि वेगवेगळ्या सिनेमांच्या मार्फत आपल्यापर्यंत ते पोहोचतंय. आपण तिकडे वळूयातच, पण मला वाटतं या क्षणाची, या कार्यक्रमाची, या सोहळ्याची सुरुवात देखील तशीच व्हायला हवी. आणि ती सुरुवात म्हणजेच शिववंदना करून आपण करूयात. आज आपल्या सगळ्यांसमोर एक खास कार्यक्रम इथे सादर होणार आहे, पण ही शिववंदना करण्यासाठी मी इथे स्टेजवर आमंत्रित करते पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठकजी, तसेच मुरलीधर शतवानीजी, मुगाफी पिक्चर्सच्या वतीने विपुल अग्रवालजी आणि जनिल परमार. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर. आणि कलाकारांचा फौज फाटा असल्यामुळे कलाकारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी इथे इन्व्हाइट करते प्रसन्ना केतकर सर आणि समीर धर्माधिकारी यांना. आपण शिववंदना करतो. संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग सुरू करताना त्या पद्धतीने सर्वांनी शिववंदनेसाठी उभं राहावं अशी विनंती करतो सर्वांनी. एक छोटासा श्लोक आहे समर्थ रामदासांच्या कवनातला, तो आपण करतो आहोत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, नमः पार्वती पते हर हर. धन्यवाद. धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करते त्यांनी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. शिवरायांना वंदना केल्यानंतर आपला मानबिंदू, अभिमान बिंदू
यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत असे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या सोबतीने लढलेले वीर योद्धे आपले मावळे, त्यांना आपण कधीच विसरत नाही आणि मला वाटतं दिग्पाल सर ते विसरूही देणार नाही. आणि म्हणूनच खरं तर त्यांना एक प्रकारे आपण आज इथे वंदना करणार आहोत. आपल्याकडून एक मानाचा मुजरा खरं तर आजच्या या सोहळ्यात आपण त्यांना देणार आहोत आणि त्यासाठी मी इथे आमंत्रित करते युवा शाहीर आविष्कार देशिंगे यांना आणि त्यांचा संपूर्ण संच. सोबतच अवधूत गांधीजी यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. आपण ट्रेलर अनावरण करणारच आहोत, पण मला वाटतं तो आपला सळसळता उत्साह अजून दुपटीने वाढवणार आहे हा पोवाडा आपल्या सगळ्यांसमोर इथे जो सादर होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आधी आपण देखील त्यांच्यासाठी त्यांचं स्वागत करूयात, त्यांचाही उत्साह वाढवूयात. कोणत्याही कार्याच्या आरंभी आपण गणरायाला वंदन करतो. तर शाहीर मुकुंदराव नानवडेकरांचा हा सुंदरसा गण तुमच्यासमोर मी तरी सादर करणार आहे. विघ्नहरेशा संकटनाशका प्रथम वंदन श्री गजानना. आशीर्वाद दे मज गणराया हे तव चरणी प्रार्थना. जय गजवदना जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना. जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना. आशीर्वाद दे मज गणराया, आशीर्वाद दे मज गणराया. कृपा छत्र असो गुरुची छाया, कृपा छत्र असो गुरुची छाया. जिजविन काया ही लोकरंजना, जिजविन काया ही लोक शिक्षणा. हीच एक मम आसमना. जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना. कवी मुकुंदा लिहितो कवना, कवी मुकुंदा लिहितो कवना. लिहून अर्पितो रसिक चरणा, लिहून अर्पितो रसिक चरणा. रसिक जनाने क्षमा करावी, रसिक जनाने क्षमा करावी. शब्द आला तर अधिक उडा. जय गजवदना गौरी नंदना. जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना. मग नवीन गुणी जन भले, मग नवीन गुणी जन भले. कलगी तुरे वाले तमाशे फडवाले. जातीवंताना जातीवंताना जातीवंताना. वंदना डवऱ्यांना कोणाकोणाला वंदन करते. लोकशक्ती परंपरा ज्यांनी जपली त्या सर्व परंपरांना वंदन करून शाहीर पुढे जाणार आहे. मग नवीन गुणी जन भले, मग नवीन गुणी जन भले. कलगी तुरे वाले तमाशे फडवाले. जातीवंताना जातीवंताना जातीवंताना. गोंधळ्या डवऱ्यांना गोंधळ्या डवऱ्यांना कोलाटी भराड्यांना कोलाटी भराड्यांना कोलाटी भराड्यांना. वाद्य दांतांना वाद्य दांतांना वाद्य दांतांना. महरमांगांना महरमांगांना महरमांगांना.
राखली वंश परंपरा, ज्याने राखली वंश परंपरा. शाहिरी बाळाजी, शाहिरी बाळाजी, ज्याने राखली वंश परंपरा, ज्याने राखली वंश परंपरा. शाहिरीचा बाळाजी, शाहिरीचा बाळाजी, गड्या ढोलक्यातून तुन्यावरी गड्या ढोलक्यातून तुन्यावरी कुंगविनी सृष्टी सारी आजवरी. आला हो तानाजी, आला हो तानाजी, आला हो तानाजी. शारदेच्या भव्य दरबारी शारदेच्या भव्य दरबारी बडे अधिकारी तुम्ही मान करी. तारतून शाहीर करी मुजरा, हे तारतून शाहीर करी मुजरा. मुशाहीर नको मला दुसरा, मुशाहीर नको मला दुसरा. ये उद्या मला ही दरबारा हजी. ओम नमो श्री जय जगदंबे. ओम नमो श्री जय जगदंबे. नमन तुझ अंबे करुण प्रारंभे. तपावर थापतून तुझ्या ताण, तपावर थापतून तुझ्या ताण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान. शिवाजी राजाचा धाक गुणगान जी. आपल्या शाहीरनं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण जगात ज्यांच्या कीर्तीचा डंका वाजला असे आपल्या सर्वांचे लाडके शाहीर आणि गुरु शाहीर देवानंदजी माळी यांचा पठ्या युवा शाहीर आविष्कार देशिके या पुढे आता आपल्या समोर सेवा सादर करणार आहे. मी विनंती करतो आपण. धन्यवाद. हॅलो हॅलो. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं शिकवलं, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि मग शाहीर गाणं गा छान, मुडद्याला यावा अवसान. ज्या वेळेला अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्या अफजल खानाच्या वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि राज दरबारामध्ये रायगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर सादर केला. आणि मग त्या शाहिरांचा सन्मान करण्यात आला. बसायला काटेवाडी घोडा आणि हातात सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिराचा सन्मान करण्यात आला. तो शाहीर शिवशाहीर तुमच्या समोर सादर करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. मारून तफावती थाप झोपुडे आपोआप ऐका वीरानो मर्दाच्या पोवाड्या.
बाळाला घडवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं, संस्कार धन्य म्हणून माझा राजा छत्रपती बनला. राजाने सवंगडी जमा केली आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ते होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ यांचे. आणि म्हणून धन्य धन्य जिजाऊ माता, धन्य धन्य जिजाऊ माता राष्ट्र देवता, धन्य धन्य जिजाऊ माता राष्ट्र देवता. नमन तव आता वंदुनी गातो तुझ्या चरणात, 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 वंदुनी गातो तुझ्या चरणात. शैर हा छत्रपतींचा दास, यारी माझा माझी गुण गाण्या सजराजी, यारी माझा माझी गुण गाण्या सजराजी, यारी माझा माझी गुण गाण्या सजराजी. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा. धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा. मुजरा हा माझा, मुजरा हा माझा, मुजरा हा माझा. नव नव इतिहास घडवी, नव नव इतिहास घडवी, नव नव इतिहास घडवी. लढून शत्रूला सदा रडवी, तुझं मिळवून झेंडा घडवी. आज राज तुझं मिळवून झेंडा घडवी. आज राज तुझं मिळवून झेंडा घडवी. आज राज. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला. काय वर्णावी ख्याती, हे पुत्र जन्माला आलं शिवनेरी किल्ल्यावरती. शिवजन्माच्या अगोदरच्या काळामध्ये चारी बाजूला 4 शाया होत्या. मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलवर मालकीची जागा नव्हती. अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आई जगदंबेला नवस केला होता. आई जगदंबे, मला एक बाळ हवाय, तो काळाचा कर्दन काळ असावा. हे रावणाचं राज्य संपावं आणि रामराज्याची स्थापना व्हावी असा नवस केला होता. आणि त्या आई जगदंबेने हे पुत्र जन्माला घातलेलं, हा नवस केला होता राष्ट्रमाता जिजाऊंनी. आणि त्या नवसाचं प्रसाद म्हणून जगदंबेने हे बाळ राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दिलेलं आहे. चारी बाजूला 4 शाया, एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला कुतुबशाही आणि तिकडे गोव्याकडे पोर्तुगीज. मराठी माणसाला कोणासाठी लढावं, कोणासाठी झुंजावं आणि कोणासाठी मरावं हा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊंनी हे बाळ घडवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं. कसे होते संस्कार, राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार कसे होते बघा. शिवाजी महाराज अवघे 3 वर्षाचे असताना त्या काळात नाच गाण्याचा तंबू आला होता. 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज खेळा बागडायचं वय राजांचं, काही समजत नव्हतं. गावामध्ये काय आलंय, गावामध्ये काय आलंय ते पाहण्यासाठी 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या नाच गाण्याच्या तंबूतून, त्या तंबूच्या खिडकीतून आत डोकावून पाहतायत गावामध्ये काय आलंय, गावामध्ये काय आलंय. आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाला सांगितलं, माझ्या बाळा, माझ्या राजा, तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचं. हे राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार होते. शिवबाजी वाढावी खाती,
शिवाजींनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला आणि ही बातमी विजापूरच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी एक सरदार म्हणतोय, हुजूर ओ शिवा, उसने तोरणा किल्ला काबीज कर लिया. असं म्हणल्याबरोबर आदिलशहानं म्हणावं, शिवाजी लहान पोरग आहे, त्या लहान पोराच्या खेळाकडे मोठ्याने कुठं लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा. पुन्हा थोड्या दिवसानंतर दुसरी बातमी, हुजूर शिवाजीने तोही गड ताब्यात घेतला. पुन्हा आदिलशहानं म्हणावं, शिवाजी लहान पोरग, अरे ते लहान पोरग आणि आमच्या सारख्यानं कुठं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा. ती ही बातमी दुर्लक्ष केली आणि मग अशा वेळेला दरबारातील एक सरदार उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, हुजूर जर का तुम्ही असं छोटा बच्चा करत बसलात तर तोच शिवाजी उद्या विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. असं म्हणल्याबरोबर विचारचक्र सुरू झालं. दरबार भरवला. दरबारामध्ये पैकीचा विडा मांडला. घोषणा केली, कोण लाएगा शिवा को, कोई बंदा है तयार. एकाची मानवर नव्हती दादा, कारण प्रत्येकाला ठाऊक होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच, पुन्हा परत माघारी यायचा चान्सच नाही. आणि मग अशा वेळेला साऱ्यांच्या माना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या, एकाची मानवर नव्हती. आणि मग अशा वेळेला त्या दरबारामध्ये साऱ्या सरदारांचा अपमान करण्यात आला. अरे हातातील तलवारी फेकून द्या, हातातील तलवारी फेकून द्या, हातामध्ये बांगड्या भरा, अंगावरचे सगळे काढाने लुगडी गुंडाळून बसा. एक मर्द या दरबारामध्ये नाही जो शिवाजी राजाला पकडण्यासाठी तयार होईल. ना मर्द आहात सर्वजण. आणि मग साऱ्यांच्या मना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या. हा अपमान असाच सुरू होता आणि अशा वेळेला हे अपमानाचे बोल एकाच्या हृदयाला भेटले. त्याचं नाव आहे सरदार अफजल खान. उठून उभा राहिला. तार 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 चालत दरबाराच्या मध्यभागी आला. पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, जिंदा या मुर्दा. मोठ्या कुर्मीनं त्या अफजल खानानं पैकीचा विडा उचलला आणि खान राजांना पकडण्यासाठी निघाला. जायच्या अगोदर त्या दरबारामध्ये अफजल खानाचा सन्मान करण्यात आला, कारण सर्वांना ठाऊक होतं हा एकदा गेलेला सरदार पुन्हा काय दरबारामध्ये येणार नाही, म्हणून त्याचा अगोदर सन्मान करण्यात आला. आणि मग अफजल खान हजाराचं सैन्य घेऊन राजांना पकडण्यासाठी निघाला. तो कसा म्हणाल, कसा कसा आफाचा होऊन दंग, आफाचा होऊन दंग, बांधुरी संग चढला माझा रंग, 12,000 घेऊन सैन्य.
जात असताना काजींकडे गेलेला आहे. शुभ मुहूर्त बघायचा आहे. त्या काजींना सांगितलं हम जा रहे हैं शिवा को पकडने के लिए, शुभ घटिका बताओ. अशा वेळेला त्या काजीनं पंचांग हातामध्ये घेतलं, पंचांगाचं पान उघडलं आणि तसं त्या अफजल खानाला सांगितलं, सरदारजी आप शिवा को पकड़ने के लिए मत जाइए. क्यों, क्या हुआ? सरदार जी माफ कीजिएगा, लेकिन आप शिवा को पकड़ने के लिए मत जाइए, आपको दगा हो सकता है. तुम्ही शिवाजी राजांना पकडायला जाऊ नका, तुमच्या जीवाला हानी होऊ शकते. असं म्हणल्याबरोबर त्या काजीचा तिथंच गळा दाबून अफजल खानानं त्या काजीला ठार केलं. खान पुढे निघाला. जात असताना आवडती बायको आली. आवडती म्हणल्यावर नावडती आली. ती म्हणते, प्राणनाथ धनी, तुम्ही काय शिवाजीला धरायला जाऊ नका, यामध्ये मला धोका होऊ शकतो असं वाटतंय. त्या बायकोचा तिथंच गळा दाबून ठार केलं. उरलेल्या 63 बायका, अफजल खानाला एकूण 64 बायका. उरलेल्या 63 बायका विहिरीत बुडवून मारल्या आणि खान पुढे निघाला. तुळजापूरची भवानी देवी, तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या जगदंबेची आराधना करत होते, ज्या देवीची भक्ती करत होते, त्या तुळजापुरामध्ये अफजल खानानं काय केलं? तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी, जिथे कृप छत्र शिवाजीला, 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 जिथे कृप छत्र शिवाजीला. अफजल खानानं विचार केला, 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 अफजल खानानं विचार केला. फोडावं जगदंबा मूर्तीला, फोडावं जगदंबा मूर्तीला, फोडावं जगदंबा मूर्तीला, फोडावं भवानीच्या मूर्तीला. त्या अफजल खानानं त्या जगदंबेच्या मूर्तीला फोडून टाकण्याचा विचार केला. फोडीलं जगदंबा मूर्तीला, फोडीलं जगदंबा मूर्तीला, जगदंबा मूर्तीला, फोडीलं भवानीच्या मूर्तीला, जगदंबा मूर्तीला, फोडीलं भवानीच्या मूर्तीला. हरडल जात्यामध्ये चिजला का भवानीला दादा, हरडल जात्यामध्ये चिजला का भवानीला दादा. अफजल खानानं त्या भवानीच्या मूर्तीवरती घणानं भाव घातला आणि ही बातमी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कानावरती जाऊन पोचलेली. राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी राजांना म्हणतात, शिवबा तो 32 दाताचा बोकड फारच माजलेला दिसतोय शिवबा, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. त्यानं जगदंबेच्या मूर्तीवरती घणानं घाव घातला. त्यानं विजापूर सोडलेला आहे. तुळजापुराकडे तो खान निघाला. खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुराकडे निघालेला आहे. ज्या ठिकाणी रामकृष्ण हरीचा गजर सुरू होता, अशा त्या वारकऱ्यांवरती त्या अफजल खानानं अत्याचार करायला सुरुवात केली. जात असताना स्त्रियांची आबरू लुटू लागला. काही गुरेभर रस्त्यावरती चराचर कापू लागला. जनावरांचा कडबा पेटवून देऊ लागला. खानानं पंढरपूर सोडलं. खान शिंगणापुराकडे आलेला आहे आणि मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा अत्याचार पाहून त्याला पत्र लिहिलं. खान साहेब, तुम्ही आमच्या वडिलांसोबत एका दरबारामध्ये नोकरीला होता. तुम्ही आम्हाला आमच्या काकासारखे आहात आणि तुमची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे असं म्हणल्याबरोबर त्या अफजल खानाला पत्र लिहिलं राजाने. मग त्या होकाराची मान डुलवली. अफजल खान भेटीसाठी तयार झाला आणि मग त्यावेळेला अफजल खानानं शिंगणापूर सोडलेला आहे. खान वाईमध्ये येऊन थांबलेला आहे. राजाने भेटीची जागा निश्चित केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी वेळ ठरवली, जागा ठरवली. त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केला. सुंदर तंबू मारलेला आहे. त्या शामियानामध्ये हिरे माणिक मोत्याने बनवून काढलेला आहे तो शामियाना. आणि मग त्या
अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज 12:30 खाली निघाले. 12:30 वेळ निवडण्याचं कारण असं होतं, ज्या वेळेला अफजल खान त्या गडावरती बघेल त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरण पडावी आणि आपला मार्ग त्या अफजल खानाच्या ध्यानात येऊ नये म्हणून 12:30 वेळ निवडलेली आहे. 12:30 राजे खाली निघाले. दुपारी 2 वाजता राजे त्या शामियानाच्या समोर आलेले आहेत. शिवाजी महाराजांना अफजल खानाला शिवाजी महाराज समोरासमोर दिसू लागले आणि मग तो आतुरलेला अफजल खान शिवाजी राजांना म्हणतोय, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. अफजल खानानं राजांच्या भेटीसाठी बाहू फैलावले. राजांनी त्या शामियान्यामध्ये प्रवेश केला आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल, कशी शिवराय जवळ जाऊ. कडकडून जाणं तो कपटी अफजल खान, तो कपटी अफजल खान. कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानानं, काय प्रकार केला खानानं. तो कपटी अफजल खान, कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून. बगलेत धरुणी मान दाबू लागला जोरा जोरानं तो कपटी अफजल खान. भमरेची कट्यार काढून खान करी मार शिवबानं पूर्ण जाणून काढला कोणला फाडून. शिवा महाल्या करतो प्रहार, शिवा महाल्या करतो प्रहार, शिवा महाल्या करतो प्रहार. होता शिवा हृदया शिवाचा होता शिवा हृदया आविष्कार दिशी निशाची शाहीर सांगली कर. आविष्कार दिशी शाहीर सांगली कर. शिलेवाडी कर कुरुबाची थोर देवानंद माळीतल्या नदीला, देवानंद माळीतल्या नदीला, देवानंद माळीतल्या नदीला, देवानंद माळीतल्या नदीला. बाबूराव विभूती पोवाडा लिहिला, बाबूराव
धन्यवाद. खरं तर आज या ठिकाणी असणारा आम्हाला शाहिरी पोवाडा करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे. आणि ज्यांनी हे शिवराज अष्टक बनवण्याचं ध्येय घेतलेलं आहे ते ज्यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण जगभर ज्यांनी पसरवले ते आमचे माननीय लेखक, दिग्दर्शक इक्बाल दादा लांजेकर माफ करा, इक्बाल दादा लांजेकर आणि सर्व टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि खरं तर आज असणारा हा रणपती शिवराय स्वारी आग्रा खरं तर खूप आनंद झाला. आणि या ठिकाणी या गोष्टीचा आम्हाला कुठंतरी एक छोटासा भाग होण्याची संधी मिळाली हे आमच्यासाठी भाग्य आहे. मी सर्वांना विनंती करतो, इक्बाल दादा लांजेकर आणि सर्व टीम, तुम्ही सर्वांनी वरती यायचं आहे आणि या रणपती शिवराय हा एक छोटासा भाग म्हणून मी थोडाफार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही सुद्धा या गोष्टीमध्ये सामील व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे. सगळ्या कलाकारांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. मोबाईल खाली कर ना. राहू दे, राहू दे. रोशन तुला येत तुझे केस आहेत. मी अगदी थोडक्यामध्ये हा पुढचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. काही चूक जर झाली तर या ठिकाणी अभ्यासक, इतिहासातील जाणकार समोर बसलेले आहेत, यावरती उभे आहेत. काही चूक झाली तर सर्वजण सांभाळून घ्या ही अपेक्षा ठेवतो आणि मी 5 मिनिटांमध्ये माझी शाहिरी समाप्त करतो. धन्य धन्य राणा शिवराय, धन्य धन्य राणा शिवराय वर्णू मी काय. धन्य धन्य राणा शिवराय वर्णू मी काय. तोड जगी नाय सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा. सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा. सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा. धन्य धन्य राणा शिवराय.
जीवा महाल येसाजी बाजी प्रभू देशपांडे जीवाला जीव देणारी माणसं होती म्हणून स्वराज्य घडलं. आणि मग अशा वेळेला राजाने अखंड स्वराज्यातून त्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्र भरावून जे किल्ले घेतले होते मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत तह करण्यात आला. 23 किल्ले परत करावे लागले. आणि मग या तहानंतर आग्र्या सजावी लागले शिवरायाला विरहाची, शिवरायाला विरहाची, शिवरायाला विरहाची. आग्र्या सजावी लागले शिवरायाला विरहाची, शिवरायाला विरहाची, शिवरायाला विरहाची. संगती द्यावी लागली बाळ शंभूला विरहाची, बाळ शंभूला विरहाची, बाळ शंभूला विरहाची. छत्रपती शिवाजी महाराज आणि ते बालवयामध्ये असणारे शंभूराजे यांना आग्र्याला जावं लागलेलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्या छत्रपती शिवाजी राजांना पाहण्यासाठी त्या आग्र्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. कारण राजांविषयी राजांच्याच मावळ्याने एक अफवा पसरवली होती. शिवाजी महाराज एकाच वेळेला 2 जागी जाऊ शकतात. शिवाजी महाराज अचानक गायब होतात. हे राजे जादू करतात. अशा काही अफवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना पसरवण्यासाठी सांगितलं होतं. आणि मग अशा वेळेला हा राजा कसाही ज्या औरंग्याला ज्या अफजल खानानं काही दिवस एका गडामध्ये डांबून ठेवलेलं होतं आणि त्या अफजल खानाचा कोटला शिवाजी राजांनी काढलेला होता. आणि म्हणून त्या अफजल खानाला मारलेला राजा कसा असेल हे बघण्यासाठी त्या आग्र्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. आग्र्याचं जावी लागली शिवरायाला विरहाची, शिवरायाला विरहाची, शिवरायाला विरहाची. संगती द्यावी लागली बाळ शंभूला विरहाची, बाळ शंभूला विरहाची, बाळ शंभूला विरहाची. आणि मग राजेशाही थाटामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज ताट मानेने त्या औरंगाच्या दरबारामध्ये गेलेले आहेत. सोबत शंभूराजे हे बाल वयामध्ये असणारे संभाजी महाराज. काय बोलावं त्यांच्याविषयी. आबासाहेबांच्या बोटाला धरून त्यांनी त्या दरबारामध्ये औरंगाच्या दरबारामध्ये थाटामाटात प्रवेश केला. आणि मग राजांना शेवटच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं. आणि मग राजांचा क्रोध अनावर झाला. जो जसवंत सिंग आमच्या सोबत लढत असताना रणभूमीमधून पळून गेलेला, आम्हाला पाठ दाखवून गेलेला, त्या जसवंत सिंगाच्या पाठीमागं आम्हाला उभं करावं. आणि मग राजांचे लाल बुंद डोळे राजांनी मान वरती केली. त्या दरबारामध्ये काही नियम होते दादा. कोणी मान वर करून बोलू शकत नव्हतं. कोणी त्या औरंगाच्या दरबारामध्ये त्या औरंगाच्या डोळ्यामध्ये नजर घालू शकत नव्हतं. ते सर्व नियम आमच्या राजाने मोडले. कारण कुठंतरी स्वाभिमानाला धक्का लागत होता. आणि मग राजाने काय केलं, त्या औरंगाच्या डोळ्यामध्ये नजर घालतात मस्त धडकलं. औरंगजेबानं विचारलं, हे आमच्या डोळ्यामध्ये डोळं घालण्याचं कारण काय असावं. आणि मग माझा सिंह गरजला. ज्या जसवंत सिंगानं आम्हाला पाठ दाखवली त्याला आमच्या समोर तुम्ही उभे करता. हा अपमान आम्हाला सहन होणार नाही. आणि मग अशा वेळेला राजे त्या दरबारातून निघून गेले. आणि मग त्या छत्रपती शिवाजी राजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. नजर कैदेत ठेवलेलं आहे.
एक दिवस झाला, 2 दिवस झाला, दिवस निघायला लागलेले, महिन्यामागून महिने जाऊ लागले. राजांना वाटू लागली काळजी ती स्वराज्याची, आऊसाहेबांची. काय करावं अशा वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजाने काय केलं? राजाने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजाने आजारी पडल्याचं नाटक केलं. राजे आजारी पडलेले आहे. एक दिवस घालवला, दुसरा दिवस घालवला आणि मग आमचे राजे आजारी पडलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी पुण्य व्हावं आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी त्या औरंग्याच्या समोर एक प्रस्ताव मांडला. आम्हाला तुम्ही सर्व साधू संतांना सर्वांना मिठाई पेढी वाटण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यावी, परवानगी द्यावी. आणि मग अशा वेळेला औरंग्यानं त्या राजांना परवानगी दिली आणि रोज पेठारे निघू लागले. आणि माझा सिंह एक दिवस त्या तळ्यातून निसटला आणि म्हणून धन्य धन्य शिवाजी. शाहीर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपली जी हृदयाची धडधड ज्यांनी वाढवलेली आहे, केवळ शिवजन्माचा पोवाडा, त्यांची यशोगाथा या पोवाड्यातून त्यांनी आत्ता इथे मांडली. आणि आत्ता ते शेवटी जे म्हणाले तसं मला वाटतं हे सगळे मावळे तयार आहेत आपला इतिहास असा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि खरंच मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद शिवशाहीर आविष्कार देशिंगे यांचे. मी आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि कलाकारांना इथेच थांबण्याची विनंती करते. एक शाहीर आविष्कारजी एकदा आमच्या सगळ्या कलाकारांसोबत आणि आपल्या संचालाही विनंती करते आमच्या कलाकारांसोबत एक सर्व फोटो. वादकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, वा. ढोलकीवाल्याकडे बघून वाटत नाही असं कानाकाना हाणत असेल. क्या बात. खाली स्टेपवरती बसा. खाली बसला तरी चालेल इकडे समोर. रोशन जरा खाली वा. विनायक खाली बाग म्हणते त्याचं अजून पुढे. हो ना, हे विनायक खाली वाग जरा. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा 30 जानेवारीला सगळ्यांच्या भेटीला येतोय. आत्ता सादर झालेला पोवाडा
शाहीर आविष्कार देशिंगे यांनी खरं तर शहारे आणलेत अंगावर आणि केवळ शब्दातून जर इतकं रोमांचकारी सगळं आहे तर काळजाचा ठोका चुकवणारे हे सगळे प्रसंग आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले तर आणखी काय. हा खरं तर सुवर्णयोग असेल आपल्या सगळ्यांसाठी आणि ते काम दिग्पाल लांजेकर करत आहेतच. सो 30 जानेवारी अवघ्या काही दिवसांचा अवकाश आहे. 30 जानेवारीला जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पुन्हा एकदा आभार मानते आपल्या शाहीर आविष्कार देशिंगे यांचे आणि त्यांच्या संपूर्ण संचाचे मनपूर्वक आभार. आपण स्थानापन्न झालात. विनायक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि लिखित रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमातून आपल्याला कलाकारांची एक खूप मोठी फौज पाहायला मिळणार आहे. हे सगळे खऱ्या अर्थाने आपला इतिहास हा कायम आपल्या स्मरणात राहण्यासाठी आणि त्यातून आपण कायम काही ना काही शिकत राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मी एक प्रातिनिधिक स्वरूपात विनंती करते संगीतकार आणि गायक अवधूत गांधीजी यांना की त्यांनी 2 शब्द आजच्या या आपल्या ट्रेलर अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने बोलावेत. सर्वांना रामकृष्ण हरी, जय शिवराय. ज्यांच्यामुळं हा महाराष्ट्र आहे अशी आपली दैदिप्यमान संत परंपरा आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, ते त्यांच्यामध्ये रुजावं आणि या माध्यमातून एक शिवविचारी नवीन पिढी घडावी या पवित्र उद्देशानं दिग्पाल सरांनी आपल्या सर्वांचे लाडके लेखक, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता त्यांनी संकल्प सोडला श्री शिवराज अष्टकाचा आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ या संत वचनाप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या आई जगदंबेच्या मासाहेब जिजाऊ साहेबांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या माऊलींच्या सर्व संतांच्या कृपेनं 5 चित्रपुष्प या महाराष्ट्र भवानीच्या चरणी अर्पण झाले. तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणी अर्पण झाले आणि त्यातलं 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा हे येत्या 30 जानेवारी या दिवशी प्रदर्शित होत आहे संपूर्ण जगभरामध्ये. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी आणि यांनी हे सर्व जगभर पोचवण्यासाठीचा हा विडा त्यांनी उचललेला आहे चांगल्या अर्थाने. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून स्वारी आग्रा का, आत्तापर्यंत आपण आग्र्याहून सुटका असं ऐकलं, तर स्वारी आग्रा का याचं उत्तर तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. आत्ता जो या ठिकाणी कलेचा आविष्कार झाला, महाराष्ट्राच्या मातीतली कला काय करू शकते, मेलेल्या मुर्द्याला जागं करण्याची ताकद शाहिरीमध्ये असते आणि अशाच आपल्या अनेक लोककला ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्याचा अंतर्भाव या चित्रपटांमधनं प्रत्येक चित्रपटात केलेला आहे. त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग, प्रत्येक चित्रपटात एक अभंग असतो, हा आपला नियम आहे अष्टकाचा. आणि या सर्व कलाकारांच्या सगळ्या या टीमच्या सहाय्यानं हे शिवधनुष्य पेलत ही एक सुंदर अशी कलाकृती आपल्या सर्वांच्या भेटीला येते. मी खरं तर सर्व मायबाप प्रेक्षकांना ज्यांनी शिवराज अष्टकावर मनापासून प्रेम केलं आणि गेले अनेक दिवस वाट पाहायला लागली, त्यांना खरं तर 2 वर्ष 3 वर्ष वाट बघायला लागली, त्या सर्वांना मनापासून आमच्या सर्व टीमकडनं धन्यवाद देतो की तुम्ही जे प्रेम देताय, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हे आम्हाला बळ देतात. छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यातल्या नवीन गोष्टी ज्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, ते चित्रपटाच्या माध्यमातून भव्य पडद्यावरती पोहोचवण्यासाठी सर्वांचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहावं, आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत. आणि आज या चित्रपटाचं लघुदर्शन ट्रेलर लॉन्च सोहळा या ठिकाणी होतोय. त्याला उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी, त्यांचं सर्व आमच्या टीमच्या वतीनं मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही संपूर्ण जगभर आम्हाला पोहोचवण्यासाठी भरपूर मदत करता. तुमचे खूप सहाय्य या कलाकृती पोहोचवण्यामागं खूप मोठा हात तुमचा आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी. आणि पाठीशी खंबीर उभे राहिले त्यासाठी पॅनोरमा स्टुडिओचे सर्व आणि त्याचबरोबर मुगाफी आणि सर्व टीमचे मनापासून आभार मानतो. गणेश गारगोटे सर, त्यांची सर्व टीम आणि ज्ञात अज्ञात सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, कारण हा खेळ नव्हे एकल्याचा, हे छत्रपती शिवरायांचं जे आपल्यावरती अनंत उपकार आहेत त्याचं स्मरण करणं, ते पुढं पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि हे शिवधनुष्य आहे ते पेलण्यासाठी सगळे हजारो लाखो हात पाठीशी आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि
आपण थोड्याच वेळात आत्ताच जसं अवधूतजी तुम्ही एवढा उल्लेख केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं एवढा मोठा तामझाम हे सगळं खरं तर शिवधनुष्य पेलल्यासारखंच आहे, पण खंबीरपणे जे तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि जगभर जे या सिनेमाला पोहोचवणार आहेत, खऱ्या अर्थाने त्यांनी या सिनेमाची जी सगळी धुरा सांभाळली असं आपण म्हणूयात, त्यांना मी आता इथे येण्याची विनंती करणार आहे. या सिनेमाला घडवण्यामागे खरं तर खूप महत्त्वाच्या व्यक्ती असतात, ते म्हणजे सिनेमाचे निर्माते. आणि ते महत्त्वाचं काम, ती महत्त्वाची जबाबदारी ज्यांनी पेलली आहे ते म्हणजेच पॅनोरमा स्टुडिओज. आणि त्यांच्या वतीने आज इथे मी येण्याची विनंती करते पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठकजी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्यांच्यासोबतच मुरलीधर छतवानीजी, पॅनोरमा स्टुडिओज, डिस्ट्रीब्युशन ऑफ मूवीज. आणि यासोबतच मुगाफीचे विपुल अग्रवाल आणि जनिल परमार. जोरदार टाळ्यांनी यांचंही स्वागत करूया. निर्मात्यांची देखील खरं तर या सिनेमाच्या निमित्ताने खूप मोठी फौज आहे, ती म्हणजेच पॅनोरमा स्टुडिओजचे अभिषेक पाठक आणि सोबतच सहनिर्माते रवींद्र औटीजी, पॅनोरमा स्टुडिओज, आणि तानशा बत्रा मुगाफी, आलोक शर्मा मुगाफी, हे सगळेच या सिनेमाला निर्माते म्हणून लाभलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपण इथे या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा करतोय. पण निर्मात्यांच्या वतीने मी प्रातिनिधिक स्वरूपात मुरलीधर छतवानीजी यांना विनंती करेल की त्यांनी आज फायनली या सिनेमाचा, हे 6वं पुष्प आहे, या सिनेमाचा ट्रेलर अनावरण करतोय आपण थोड्याच वेळात. सो आणि आत्ता सादर झालेला पोवाडा, सो एकूण आपलं फिलिंग काय आहे? पोहाड़ा तो सुन के बहुत, मतलब जैसे आपने बोला कि गूज़बम्स आ जाते हैं, रोंगटे खड़े हो जाते हैं, वैसा एक्सपीरियंस था पूरा का पूरा. फिल्म हमने ऐसा लगा था कि 2 फिल्में हमने जी ली सामने. और हाँ जी, और इसी फिल्म का जो आखिर में जो उन्होंने बताया, उसकी फिल्म हमने जो अभी शूट की है उसका आपको ट्रेलर दिखाएंगे. एंड मैं चाहूँगा कि एक बार ट्रेलर देखने के बाद सब जज करें और उसके बाद बात करें इसके लिए. यासोबतच मुगाफीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अर्जुन मोगरे यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. मुगाफीच्या वतीने अर्जुन मोगरे यांना मी विनंती करेल की त्यांनी 2 शब्द आता सांगावेत इथे. एक निर्मिती संस्था म्हणून आपण काहीतरी नवीन करायचं बघत असतो, पण आपण इतिहासाकडे मागे बघून काहीतरी नवीन करायचं जेव्हा बघतो ती खूप मोठी गोष्ट असते. हे 6वं पुष्प आहे. इक्बाल आणि आपली ओळख खूप जुनी आहे. आज खूप जुन्या आठवणी पण परत जागे होत आहेत. तोही ऐतिहासिक चित्रपट होता आहे. आणि नवीन तंत्रज्ञ घेऊन काहीतरी जुनं पुढे आणणं हे काम आम्ही केलं. सो व्हेरी प्राऊड टू बी पार्ट ऑफ दिस फिल्म. थोड्याच वेळात या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे. जसं की मी मगाचपासून सांगते की या सिनेमात कलाकारांची फौज आहे, तशी निर्मात्यांची देखील आहे. सिनेमाची संपूर्ण टीम या फोटो ऑपसाठी मी त्यांना इन्व्हाइट करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. मुगाफीचे तानशा बत्रा, आलोक शर्मा, प्रिया मॅम, नवीन ऐकायचं म्हणता ऐका.
बरं का सुभेदार साव विठ्ठल लांजेकर दिग्दर्शित आणि लिखित रणपती शिवराय स्वारी आग्रा 30 जानेवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा होणार आहे. ही सगळी टीम आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सगळे कलाकार इथे उपस्थित आहेत आणि कलाकारांच्या पाठीशी आणि या सिनेमाच्या पाठीशी जे कायम होते ते म्हणजेच पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी.